बघायला गेलं तर इंटरनेट वापरून जे मार्केटिंग केलं जातं त्याला म्हणतात डिजिटल मार्केटिंग. तुमचं ऑडियन्स कुठलं आहे हे तुम्हाला प्रॉपरली समजून घेतलं पाहिजे. तर AI टूल्स करायला शिका तरच पुढे जास्त ग्रोथ आहे. ज्याला येत नाहीये त्याचा जॉब जाऊ शकतो. तुम्ही यूट्यूबवर ॲड्स लावण्यासाठी एक 100 रुपयापासून डेली बजेटने सुरुवात करू शकता. पर्सनल अकाउंटवरनं फोटोग्राफीसाठी खूप छान मदत होणार. पहिल्याच दिवशी तुम्ही ॲड लावली, तुमचे फॉलोअर्सच नाही आहेत तिथे. नमस्कार, मी विपुल कदम. अबकडच्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत प्रसाद कुलकर्णी, जे एक डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट आहेत. त्यांच्याकडनं आपण आज जाणून घेणार आहोत डिजिटल मार्केटिंगचं अबकड. नमस्कार प्रसाद सर, अबकडाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचं स्वागत आहे अबकडामध्ये. तर मी पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारेल की नॉर्मली व्यवसाय म्हणलं तर आज गरज होती डिजिटल मार्केटिंगची असं म्हटलं जातं. तर हे नक्की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? ओके, पहिली गोष्ट धन्यवाद विपुलजी बोलवल्याबद्दल. सो डिजिटल मार्केटिंग म्हणजे साध्या सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर इंटरनेटवरनं आपण जे मार्केटिंग करतो त्याला डिजिटल मार्केटिंग म्हणतात. म्हणजे आधी इंटरनेट यायच्या आधी जेव्हा ट्रेडिशनल मार्केटिंग व्हायचं, फ्लायर्स म्हणा, पॅम्पलेट्स म्हणा, होर्डिंग्स म्हणा, ह्या प्रकारे जेव्हा ॲडव्हर्टिजमेंट्स आपण बिझनेसमॅन करायचो, ते इंटरनेट आल्यानंतर वेबसाईट बनवायला लागलो आपण. मग ग्राफिक डिझायनिंग आलं, त्याच्यात फोटोज, व्हिडिओज ह्या सगळ्या गोष्टी बनवायला लागलो. सो त्या गोष्टी बिझनेसला यूज कशा कराव्यात ते म्हणजे बिझनेसला यूज केल्या आणि इंटरनेटवरनं लोकांपर्यंत पोहोचवल्या. जसं फेसबुक आलं, फेसबुकवरनं एकमेकांना आपण शेअर करायला लागलो गोष्टी. फेसबुक आल्यानंतर नंतर बाकीचे प्लॅटफॉर्म्स आले, इंस्टाग्राम आले. आता तर रील्स, व्हिडिओज 30-30 सेकंदाचे कॉन्टेंट असतात, व्हिडिओज असतात म्हणा, किंवा पोस्टर्स जे काय आपण एकमेकांना पाठवतो. व्हॉट्सअप जसं आलेलं आहे आता, तर तिथून लोकांना कम्युनिकेट करणं, आपल्या बिझनेसबद्दल माहिती देणं इंटरनेट यूज करून, याला डिजिटल मार्केटिंग म्हणजे. आधी जसं की रिक्षावरती पोस्टर्स असायचे, बॅनर्स असायचे, ते नॉर्मल आपण मार्केटिंग करायचो, तेच डिजिटल फॉर्म मध्ये आलंय आता. ते डिजिटल फॉर्म मध्ये आले. म्हणजे आता उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही युट्यूबला जाता, तुम्हाला त्या ऍड्स येतात जे आम्हाला पण सारख्या त्रास देतात, सगळ्यांनाच त्रास देतात आपल्याला. तर त्या ऍड्स दाखवणं हे डिजिटल मार्केटिंगचं काम. ओके, त्या लोकांना म्हणजे हा एक भाग झाला हा त्याच्यातला. पण हा एक उदाहरण आहे की लोकांना आता कुठलेही ऍप तुम्ही ओपन करताय त्याच्यावर एक पॉपअप येतोय एखाद्या ऍडव्हर्टिजमेंटचा. ठीक आहे, लेट्स से मिंत्राचा पॉपअप येतोय शर्टचा किंवा टी शर्टचा. सो तो पॉपअप आलाय म्हणजे त्यांनी पोस्टर तुम्हाला तिथे दाखवलाय आणि आपण ऍप यूज करतो इंटरनेट थ्रू, युट्यूब आपण यूज करतो इंटरनेट वापरून. सो बघायला गेलं तर इंटरनेट वापरून जे मार्केटिंग केलं जातं, जसं तुम्ही रिक्षाचा उल्लेख केला होता, तसंच इंटरनेटवरती जे पोस्टर्स दाखवतोय आपण लोकांना आपल्या बिझनेस बद्दल, त्याला म्हणतात डिजिटल मार्केटिंग. येस. मला सांगा की मग ह्या काही 5 वर्षामध्ये काय डिजिटल मार्केटिंगमध्ये चेंज तुम्हाला जाणवलं आणि ह्या फील्डकडे तुम्हाला कसं वाटलं की यावं, हेच निवडावं असं का वाटलं? सो मी 2018 मध्ये एका जर्मन कंपनीमध्ये मार्केटिंग इंटर्न म्हणून काम करायला सुरुवात केलेली. वर्षभर त्याच्यात काम केलं आणि मग मार्केटिंग बद्दल समजलं बरंच मला, म्हणजे काय असतं काय नाही प्रॉपर. माझं बॅकग्राऊंड बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन होतंच, तर ती एक आयडिया होती थेरॉटिकली, पण प्रॅक्टिकली काय असतं हे कळालं. मग डिजिटल मार्केटिंगचं थोडंफार काम कळायला लागलेलं मला. सो मी विचार केला की मग आता आपण ह्याच्यातच MBA करू. सो मग मी एक कोर्स केला, 3 महिन्याचा कोर्स केला. मग MBA केलं डिजिटल मार्केटिंग मध्ये. मग आवड निर्माण व्हायला लागली, कारण की ते जे काही गुगल ऍड्स सारखे टूल्स आहेत किंवा इंस्टाग्राम सारखे टूल्स आहेत, आणि पुन्हा मला वेबसाईट बनवणं आलं. जसं की आता माझं बॅकग्राऊंड IT नाहीये, पण मी युट्यूबवरनंच शिकलो वेबसाईट कशी बनवायची. डिजिटल मार्केटिंग हा वेगळा भाग होता, पण मला वेबसाईट बनवायला पण आवडायला लागलं. सो मी युट्यूबवरनं शिकायला सुरुवात केली वर्डप्रेस, आणि जवळपास आता 100+ वेबसाईट्स बनवलेल्या आहेत ऑलरेडी. सो ते एक आवड निर्माण झाली आणि ह्या क्षेत्रात आलो. आणि MBA झाल्या मी फ्रीलान्सिंगच सुरू केलं. मग त्याच्यात क्लायंट्स मिळायला लागले मला. म्हणजे ते पण कसे पुन्हा डिजिटल मार्केटिंग केलं. म्हणजे मी स्वतःबद्दल सांगायचो, फेसबुक आहे आपलं,
आता एक उदाहरण घ्यायचं झालं, कोणालाही डिजिटल मार्केटिंग मध्ये फ्रीलान्सिंग सुरुवात करायची असेल तर मी कसं सुरू केलं ते म्हणजे फेसबुकवर बरेच ग्रुप्स आहेत पुण्यातले, पुणे बिझनेस ग्रुप म्हणा, पिंपरी चिंचवड बिझनेस ग्रुप म्हणा, इवन बालेवाडी बिझनेस ग्रुप म्हणा, सिंहगड रोड बिझनेस, असे भरपूर ग्रुप्स आहेत. तिथे जाऊन मी फक्त माझ्याबद्दल माहिती दिली की मी डिजिटल मार्केटिंग करतो, मी वेबसाईट बनवतो, कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी मला फोन करायला. मला फोन यायला लागले, मेसेजेस यायला लागले. मग तसे माझे म्हणजे कामं वाढत गेली. मग गायडन्सला म्हणजे माझे मेंटर होतेच डॉक्टर अमय पांगारकर. त्यांनी म्हणजे ते मला MBA ला शिकवायला होते आणि मग त्यांच्यासोबत बरेच प्रोजेक्ट करता आता प्रॉपर त्यांच्यासोबत काम करायला लागलो त्यानंतर. सो ही एक प्रॉपर आवड निर्माण झाली डिजिटल मार्केटिंग मध्ये आणि आता चालूच आहेत मोठे प्रोजेक्ट सगळे. आत्ता समजा एखादा सर्व्हिस प्रोव्हायडर आहे किंवा एखाद्याचा बिझनेस आहे, तर आता असं होतं ना की प्रत्येकाला इम्पॉर्टन्स समजतोय, पण काय होतं ना की योग्य ते डिजिटल मार्केटिंग करणारं कोणी सापडत नाही आणि लोकांचं असं असतं की तुम्ही इतके पैसे वापरायला पाहिजे, तितके पैसे करायला पाहिजे तर रिझल्ट येतो. तर त्याबद्दलचं थोडं सांगा की नक्की किती पैसे कुठल्या बिझनेससाठी कसं वापरलं तर ते नीट वर्क होतं. त्यासाठी ना आधी एक आपल्याला क्लिअर असायला पाहिजे की मार्केटिंग म्हणजे डिजिटल मार्केटिंग म्हणलं की फक्त टूल्स येत आहेत, मला इंस्टाग्राम जमतंय, गुगल ॲड्स जमतंय असं नाहीये, पण त्याच्यात तिथे डोकं स्ट्रॅटेजी लावणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. सो तुम्हाला तुमचा ऑडियन्स कोण आहे हा पहिली गोष्ट तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. तुम्ही कुठलाही बिझनेस करत असाल, तुमचा ऑडियन्स कुठला आहे हे तुम्हाला प्रॉपरली समजून घेतलं पाहिजे. सो आम्ही काय केलं, आता एक आमचं पुस्तक आलंय सहज सोपे डिजिटल मार्केटिंग, मराठीतनं आहे ते. त्याच्यात तुम्ही जर बघितलं तर एकदम साध्या भाषेत आम्ही डिजिटल मार्केटिंग बद्दल माहिती दिली, जी कुठल्याही व्यावसायिकांना, स्टुडंट्सला म्हणा, गृहिणींना म्हणा, सगळ्यांना उपयोगी येणार आहे. जरी तुम्हाला नवीन कुठला बिझनेस सुरुवात करायची असेल, आम्ही स्टेप बाय स्टेप त्याच्यात प्रत्येक डिजिटल मार्केटिंगच्या प्लॅटफॉर्म्स बद्दल लिहिलेलं आहे आणि मार्केटिंग केस स्टडीज पण काही लिहिलेल्या आहेत की छोट्या छोट्या उद्योजकांनी कसे सुरुवात केली, डिजिटल मार्केटिंग थ्रू त्यांचा बिझनेस कसा गेला, हे असं लिहिलेलं आहे. सो आधी आता मी पुन्हा त्या प्रश्नावर येतो की तुम्ही ऑडियन्स तुमचा आधी ठरवायला लागेल. तुमच्या ऑडियन्सचा वयोगट काय आहे हे ठरवायला लागेल. आता लेट्स से एखाद्या शाळेचं उदाहरण घेऊ आपण, शाळेला स्टुडंट्स पाहिजे असतील तर त्यांचं लेट्स से आपण असं करूयात की एक फोटोग्राफी पर्सन आहे, फ्रीलान्सर फोटोग्राफर आहे, फ्रीलान्सर, त्याला स्वतःची ऍडव्हर्टाईज करायची, तर त्याला काय काय गोष्टी बघायला पाहिजेत. सो पहिली गोष्ट फोटोग्राफर आहे म्हणल्यावर तो सोशल मीडियावर तर प्रॉपरली ऍक्टिव्हेट पाहिजे. बरोबर. त्याचं पर्सनल अकाउंट पाहिजे. पर्सनल अकाउंटवरनं फोटोग्राफीसाठी खूप छान मदत होणार आहे. ओके. मग त्याच्यात विचार करायला लागतो की पर्सनल अकाउंट करायचं का प्रोफेशनल अकाउंट करायचं. जर तुम्ही प्रोफेशनल अकाउंट करणार असतील तर तेवढे फॉलोअर्स आहेत का आधी तुमचे, नाही. पर्सनली फोटोग्राफरला ओळखतात ऍज अ फ्रीलान्सर. सो पर्सनल अकाउंट तुमचे फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन सगळ्यावरती पाहिजे. मग आता येतो की टार्गेट ऑडियन्स कसा शोधायचा. सो टार्गेट ऑडियन्स कोण आहे, जर तुम्ही कॉर्पोरेट फोटोग्राफी करत असाल तर तुम्हाला डिरेक्टली B2B सोबत कनेक्ट व्हायला लागेल, म्हणजे बिझनेस इंडस्ट्रीज आहेत. मग त्याच्यासाठी तुम्हाला जर लेट्स कॉर्पोरेटसाठी जायचं असेल तर एक एक्झाम्पल देतो की पुण्यातलं आपलं इंडस्ट्रियल एरिया आहे भोसरीमध्ये, तिथले कॉर्पोरेट प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग आहेत, तिथल्या लोकांना पिच करा. तर ते कसं करणार, डिजिटल थ्रू ईमेल मार्केटिंग सगळ्यात बेस्ट. ओके. 2 तुम्ही लेट्स से 10,000 लोकांचा डेटाबेस घेतला, पुण्यातल्या बिझनेस करणाऱ्या लोकांचा जे प्रोडक्ट विकतात त्यांना प्रोडक्टचं फोटोशूटची गरज असावी, असे 10,000 लोकांचा डेटाबेस घेतला तुम्ही आणि एका मिनिटात तुम्ही सगळ्यांना मेल पाठवू शकता ईमेल मार्केटिंगच्या प्लॅटफॉर्मवरनं. तो मेल पाठवला, तुम्ही कॉफी प्यायला गेलात लेट्स से, कॉफी पिऊन आल्यावर तुम्हाला 10,000 मधले 10 लोक तरी ईमेलला रिप्लाय करतील. बरोबर. 10 लोकांमधला 1-2 नंतर कनेक्ट करेल. मग तिथे येतात तुमचे स्किल्स की तुम्ही तुमचं काम दाखवणार वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. हे आलं कॉर्पोरेटसाठी. मग दुसरं ऑडियन्स काय आहे, लेट्स से आता लग्नाचा सीझन जसं चालूच आहे. सो लग्नाचा सीझन चालू असल्यामुळे जे कपल्स आहेत त्यांच्यासाठी फोटोग्राफीचे तुम्ही सुरुवात करू शकता. तर आता इंस्टाग्राम आणि याच्यावर त्या लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर यांचं साधारण वयोगट काय असेल, 24 ते लेट्स से 40 पर्यंत घेऊ आपण, ज्यांचं लग्न आहे आता. तर त्या लोकांना ऍड दाखवा. एक आता तुम्ही फोटोग्राफी करतच आहात तर तुम्ही आरामात ग्राफिक डिझायनिंग करू शकता. तर त्याच्यात तुम्ही एक ऍड क्रिएट केली,
मग त्याच्यात पूर्ण वेडिंग फोटोग्राफी आली तुमची, पुन्हा प्री शूट आलं, पोस्ट शूट आलं, पुन्हा मॅटर्निटी शूट वगैरे ह्या पुढच्या गोष्टी. सो हा तुमचा एक टार्गेट ऑडियन्स बनला. सो अशा प्रकारे तुम्हाला कुठलाही बिझनेस असू दे, लहान असू दे, तुमचा टार्गेट ऑडियन्स काय हा एकदा तुमच्या डोक्यात फिक्स झाला की तुम्हाला पुढे डिजिटली काय कसं करता येईल हे ठरवता येतं व्यवस्थित. आणि नुसतं डिजिटली येऊन चालत नाही, पण तिथं पण मार्केटिंगचं पुन्हा डोकं लागतं. मग त्याच्यासाठी लेट्स से तुम्ही कुठल्या मार्केटिंग कन्सल्टंटची हेल्प घेत असाल तर ते गाईड करतील की कशा प्रकारे तुम्हाला डिजिटल म्हणजे डिजिटली प्लॅटफॉर्म कुठले काय कधी वापरले पाहिजेत हे कळलं ना तर मग तुम्हाला डिजिटल मार्केटिंग जमलं. नुसतं डिजिटल प्लॅटफॉर्म्स म्हणजे मला ऍड्स लावता येतात, मी गुगल ऍड लावले, अरे पण कुठे काय कसं हे कळलं. नक्की काय होतं की सामान्य एक एक्झाम्पल सकट मला सांगा की तुम्हाला असेल तर माहिती की लाईक काही एक्सपिरियन्स असेल की नॉर्मली आता समजा एखादं फोटोग्राफीचं आहे तर स्वतःहून एखादी आपण युट्यूबवरती ऍड बघ कशी लावायची बघतो तर नक्की चुकतं कुठे. आणि नॉर्मली एक काही त्याला रेशो असतो का की सुरुवात आपण किती रुपयांपासून करू शकतो एक थोडंसं सांगा ना. बरं, तर युट्यूबवरनं जेव्हा ऍड लावतो आपण कुठली त्याच्यासाठी एकतर प्रॉपर तुम्हाला कॉन्टेंट काय वापरताय हा महत्वाचा आहे. त्याच्यात तुम्ही लोकांपर्यंत काय गोष्ट त्यांचा पेन पॉईंट जे म्हणतो आपण कस्टमरचा पेन पॉईंट समजणं हे महत्वाचं आहे. तर ते कळलं तुम्हाला की त्या प्रकारे तुम्ही कॉन्टेंट बनवू शकता. आता चुकतो कुठे म्हणजे फोटोग्राफीवाला काय करत असणार आहे की बाबा मी हा युट्यूबवरनं व्हिडिओ बघितला, ऍड कशी लावायची. ऍड कशी लावायची हे आजकाल इझिली कोणी करू शकतं, पण कोणाला टार्गेट करायची, वयोगट काय आहे, त्याच्यात पुन्हा बऱ्याच गोष्टी येतात, लुकलाईक ऑडियन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत की त्याच्या थ्रू आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो की बाबा आज आपल्याला फिमेल्सलाच दाखवायची ऍड किंवा मेल्सलाच दाखवायची ऍड हे पण आपण त्याच्यातनं डिफाईन करू शकतो. तर नुसतं गुगल ऍड्स येणं पेक्षा मार्केटिंग त्याच्या मागचं थॉट प्रोसेस हे जर कळलं की कस्टमर पर्यंत आपण कुठला कॉन्टेंट नेला पाहिजे युट्यूब ऍड्स मध्ये हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. आणि मिनिमम सुरुवात एखादा असेल तर काय अमाऊंट तुम्ही युट्यूबवर ऍड्स लावण्यासाठी एक 100 रुपयापासून डेली बजेटने सुरुवात करू शकता. ओके, 100 रुपयापासून गुगल ऍड्सला तुम्ही युट्यूबचं जे कॅम्पेन असतं ते रन करू शकता इझिली. पण एक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये एक सुरुवातीला सगळीकडे ॲड रन करण्यासाठी एखादा नवीन बिझनेस ओनरनी कधीपासून ॲड सुरू करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी आता बिझनेस सुरू करतोय तर मी काय प्रिपरेशन नंतर मी डिजिटल मार्केटिंगमध्ये यायला पाहिजे, काय किती अमाऊंट व्यवसाय चालू करत असेल तर सर्वप्रथम म्हणजे त्यांनी ना ऑर्गॅनिक मार्केटिंगवर जास्त भर दिला पाहिजे. पेड ऍड्स इज सेकंडरी. ऑर्गॅनिक वर तुम्ही भर दिला ना तर ते जास्त वेळ टिकणार आहे. ऑर्गॅनिक म्हणजे थोडं सर दोन गोष्टी आहेत, ऑर्गॅनिक आणि पेड. ऑर्गॅनिक म्हणजे आपण लेट्स से फेसबुक, इन्स्टावर दररोज तुम्ही तुमचं एक पोस्ट बनवताय, व्हिडिओ बनवताय आणि पोस्ट करताय, हॅशटॅग्स वापरून वगैरे ती ऑर्गॅनिकली लोकांपर्यंत पोहोचवताय. म्हणजे तुम्ही पैसे देत नाहीये त्या टूलला, ठीक आहे. किंवा वेबसाईट, जशी की तुम्ही वेबसाईट बनवली आहे त्याच्यासाठी SEO करणं आलं, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हे करण्यासाठी विविध ऍक्टिव्हिटीज आहेत. एक 10 प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करायला लागतात. त्याच्यात 2 म्हणजे टेक्निकल आहे आणि एक ऑफ पेज SEO असं आम्ही म्हणतो टेक्निकल भाषेत. सो त्या ऍक्टिव्हिटीज करायला पैसे लागत नाही. दिवसाला तुम्ही ब्लॉग लिहू शकता, फोटोग्राफर आहे म्हणल्यावर ब्लॉग लिहू शकता तुम्ही. सो ब्लॉग लिहिला, तुमच्या वेबसाईटवर टाकला. असे 10 प्रकारचे ब्लॉग सबमिशन्सचे प्लॅटफॉर्म आहेत. medium.com तुम्ही ऐकलं असेल, blogger.com ऐकलं असेल, विविध प्रकारचे आहेत. त्याच्यावरती तुम्ही जाऊन तो ब्लॉग टाकला आणि तुमच्या वेबसाईटची लिंक दिली तर तुम्हाला येतात बॅकलिंक्स. त्याच्यामुळे आता लेट्स से कोणी सर्च केलं बेस्ट फोटोग्राफर इन सिंहगड रोड ह्या कीवर्डसाठी. सो कीवर्ड म्हणजे एक आपण गुगलला जे सर्च करतो त्याला कीवर्ड म्हणतात. हे कोणी सर्च केलं तर तुमची वेबसाईट वर दिसेल. ते करण्यासाठी जे ऍक्टिव्हिटीज आहेत ते पेड नाही आहेत, ते तुमचं तुम्ही करू शकता इझिली. सो टाइम द्यावा लागेल डेफिनेटली. तुम्हाला ऑर्गॅनिक मार्केटिंग करायचं असेल तर टाइम द्यावा लागेल. हे काय एका दिवसात 2 दिवसात घडणारी गोष्ट नाहीये. मिनिमम तुम्ही पकडून त्याला 3 ते 6 महिने लागतात ऑर्गॅनिक मार्केटिंगला. पण हेच जर पेड मार्केटिंगला आलात, तुम्ही आज 500 रुपये भरले गुगलला, डेली बजेट 2 दिवस लावलं, तिसऱ्या दिवशी तुमची ऍड दिसणं बंद होणार आहे लोकांना. ठीक आहे. सो ऑर्गॅनिक मार्केटिंगचं कसं आहे, तुम्ही ते करत राहिलात तर तुम्ही टॉपला म्हणजे गुगलच्या टॉपला राहाल किंवा सोशल मीडियामध्ये पण पटकन सर्च व्हाल. सो ह्या प्रकारे ऑर्गॅनिक मार्केटिंग
वर जास्त भर दिलं पाहिजे. डायरेक्ट काय होतं, कोणी नवीन सुरुवात करायला गेलं ना की ऐकलेलं असतं, अरे माझ्या मित्रांनी सांगितलं आज 100 रुपये भरलेले आहेत, चल करू, लीड्स येतील, 4 लीड्स आल्या, संपलं विषय. असं होत नाही. मजा काय होती त्याच्यात, पैसे संपतात, 4 लीड येतात, त्यांना मार्केटिंगचं नसतं नॉलेज, ऍड लावतात युट्यूब वरती व्हिडिओज बघून. तर ते काय ऍड लावायला सोपं आहे, तसं लावता येतात ऍड, पण त्या लोकांपर्यंत पोहोचलात का नक्की तुम्ही? ज्या लीड्स आल्या त्या क्वालिफाईड आहेत का लीड्स, हे पण तेवढंच महत्वाचं. तर 4 लीड आल्या लेट्स से पेड ऍड्स मधनं, तर लोकांना काय होतं की आल्यात पण त्या जर चांगल्याच नाही आल्या की मग मूड जातो, अरे आपण एवढे पैसे घालवले याच्यात, त्याच्यातनं लीड्सच नाही आल्या. सो ऑर्गॅनिक मार्केटिंग करणं काय गरजेचं आहे. कारण लेट्स एक एक्झाम्पल घेऊ आपण, की तुम्ही एक इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती पेज ओपन करताय, ते पहिल्या दिवशी केलं, महिनाभर तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकताय, व्हिडिओज टाकताय, तुमचे फॉलोअर्स ग्रॅज्युअली वाढणार आहेत. पण जे ग्रॅज्युअली फॉलोअर्स तुमचे वाढणार आहेत ते तुमचे चांगले बरेच काळ टिकणार आहेत किंवा लाईफ टाईम जाणार आहेत असं आपण समजूया. पण पहिल्याच दिवशी तुम्ही ऍड लावली, तुमचे फॉलोअर्सच नाही आहेत तिथे. लोक आजकाल कशी आहेत की ऍड बघितली, अरे ह्याचे फॉलोअर्स बघू किती आहेत बाबा, तिथं तुमचे फॉलोअर्स 10-20च दिसले तर म्हणतील अरे हा एक तर नवीन दिसतोय किंवा हा फ्रॉड दिसतोय. आजकाल या गोष्टी म्हणून पेड मार्केटिंग करायची घाई ती नाही करायची. आणि दुसरं म्हणजे तुमचं पेज ऑप्टिमाइज होत राहतं. तुम्ही जेव्हा आता ऑर्गॅनिक मार्केटिंग सुरू करता किंवा कुठल्याही सोशल मीडियावर सुरू करताय तुम्ही, तर त्याला थोडं टाइम दिला पाहिजे. त्याचे काही अल्गोरिदम्स आहेत. तर तुम्ही लेट्स से 3 महिने तुम्ही प्रॉपर ऑर्गॅनिक मार्केटिंग केलं, तुमच्या फॉलोअर बेस वाढला, 400-500 फॉलोअर झाले तुमचे इंस्टाग्रामवर लेट्स से, किंवा युट्यूबला सबस्क्रायबर झाले तेवढे तुमचे. तर त्यानंतर तुम्ही जेव्हा ऍड रन कराल त्याचा इम्पॅक्ट पूर्ण वेगळा असेल. ओके. तेव्हा तीच ऍड जी तुम्ही पहिल्या दिवशी लावणार होता तीच ऍड तुम्ही तेवढ्याच बजेटनी लावा आणि तेव्हा त्या क्वालिटीचे लीड्स येतील. कारण की आता AI आल्यामुळे काय झालंय, मीडियाजला म्हणजे इंस्टाग्रामला आणि अल्गोरिदम फेसबुकला कळलेलं आहे की आपले ह्यांचे जे फॉलोअर्स आहेत, लेट्स से तुमच्या पेजचे फॉलोअर्स आहेत, त्यांचा सगळा बिहेवियरल पॅटर्न माहिती आहे. ठीक आहे. सो तो पॅटर्न बघून पेड ऍड्स जेव्हा तुम्ही कराल तेव्हा त्याच लोकांपर्यंत पोहोचाल आणि लीड येताना तुम्हाला ती क्वालिफाईड आणि चांगली लीड मिळेल. ह्याच्यासाठी 3 महिने म्हणजे हे माझी प्रॅक्टिस आहे की 3 महिने मी ऑर्गॅनिक मार्केटिंग वर भर जास्त देतो आणि मग पेड मार्केटिंग करतो. पण ऑर्गॅनिक मार्केटिंग करता करता पेड मार्केटिंग करायचं, ऑर्गॅनिक सोडायचं नाहीये. बरोबर. तर आता SEO बद्दल बोलतो मी. सो बेसिकली SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. वेबसाईट सगळ्यांना माहितीच आहे, वेबसाईट म्हणजे इट्स अन आधार कार्ड ऑफ अवर बिझनेस. बरोबर. सो वेबसाईट नसली तर मग अरे यार काय बिझनेसच नाही तुमचा असं होतं. सो वेबसाईट असणं इज मस्ट. SEO करायला वेबसाईट ही लागते. आता त्याच्यात कीवर्ड म्हणून आहे, म्हणजे जे आपण गुगलवर सर्च करतो की बेस्ट फोटोग्राफर इन पुणे, हे सर्च केल्यावर तुमची वेबसाईट गुगलला पहिल्या पेजला दुसऱ्या पेजला दिसण्यासाठी ज्या बॅकएंडला ऍक्टिव्हिटीज करायला लागतात, जे डिजिटल मार्केटर्स बेसिकली करतात, त्याला म्हणतात सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ओके. सो तुमची वेबसाईट सर्च इंजिन म्हणजे गुगलच्या अल्गोरिदम्स नुसार ऑप्टिमाइज आहे का नाही. ओके. ह्या प्रोसेसला ह्या ऍक्टिव्हिटीज ज्या कॅरी करतात डिजिटल मार्केटर्स, ते सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आहे. त्याच्यात 2 प्रकारचे ऍक्टिव्हिटीज आहेत. एक म्हणजे टेक्निकल SEO, त्याला आम्ही ऑन पेज SEO म्हणतो. एक आहे ऑफ पेज SEO, म्हणजे विविध प्रकारच्या वेबसाईट्स आहेत गुगलवर, तिथे जाऊन आपल्या वेबसाईट बद्दल माहिती द्यायची. आपल्या वेबसाईट बद्दल जेव्हा तुम्ही माहिती देता तेव्हा तिथे आपली लिंक जाते वेबसाईटची. सो त्या वेबसाईट्सवर येणारं ट्रॅफिक आपल्याला रेफरल ट्रॅफिक म्हणून असं मिळतं आपल्या वेबसाईटला. सो तिथून म्हणजे जेवढं जास्त गुगलच्या म्हणजे काही मी जसे ब्लॉग सबमिशन म्हणलो किंवा डिरेक्टरी सबमिशन, हे थोडे टेक्निकल टर्म्स आहेत आता समजायला. बट तुम्ही जर आमचं पुस्तक वाचलं ना, तुम्हाला खूप सहज सोप्या भाषेत त्याच्यात सगळे टर्म्स कळून जातील. सो ह्या ज्या गोष्टी करायला लागतात, विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज, आणि ह्या डेली करायला लागतात.
ह्याला ऑर्गॅनिक ऍक्टिव्हिटीज म्हणतात. ओके. म्हणजे लेट्स से 50 ते 100 डेली डिरेक्टरी सबमिशन्स करणं झालं, ब्लॉग्स लिहिलेत, ब्लॉग सबमिशन करणं झालं, किंवा कोरावर सबमिशन्स करणं झालं, हे येतं ऑफ पेज एसईओच्या अंडर. तर ते केल्यामुळे आपल्या वेबसाईटचं ट्रॅफिक वाढायला सुरुवात होती. आणि गुगल आपण जे कीवर्ड दिलेले आहेत, शॉर्टलिस्ट केलेत कीवर्ड आपण, ते कीवर्ड रँक करायला सुरुवात करतं गुगलवर. आणि ह्याचे रिझल्ट तुम्हाला दिसायला लागतात 3 ते 4 महिन्यांनी. एसईओ असं आहे डिजिटल मार्केटिंग मधला एक पार्ट की त्याचे रिझल्ट आहेत ते 1-2 दिवसात दिसत नाही. त्याला प्रॉपरली ओळख व्यवस्थित एक्झॅक्टली 3-4 महिने तुम्ही सांगत राहिलात, म्हणजे करत राहिलात काम, की मग त्याचे रिझल्ट दिसायला लागतात. म्हणून आणि ते टिकतं, लॉंग टर्म टिकतं. एक एसईओ म्हणजे थोडक्यात गुगलवरती त्या बिझनेसचं एक इम्प्रेशन क्रिएट करतो. मी एक नेहमी म्हणतो की एसईओ म्हणजे असं आहे की आपण आपल्याकडे झाड असेल, त्याला दररोज पाणी जसं देतो तसं आपल्या वेबसाईटसाठी ऍक्टिव्हिटी आहे ती. जर ते बंद केलं, कॉम्पिटिशन आता खूप वाढलेलं आहे. हेच जर तुम्ही मागे गेलात 2015च्या आधी, तुम्ही जर एसईओ केला असेल ना 6 महिने, तुमचा जो कीवर्ड असायचा, रँक असायचा, तो 6-7 महिने पुढचा आरामात राहायचा किंवा 1 वर्ष राहायचा त्याच पोझिशनला. पण आता कॉम्पिटिशनच सगळीकडे एवढं वाढलेलं आहे, तुम्हाला ते ऍक्टिव्हच ठेवावं लागतं. मला सांगा सर की डिजिटल मार्केटिंगमध्ये मागच्या 5 वर्षात काय काय बदल होत गेले आणि कॉन्टेंट किती इम्पॉर्टंट असतो एखाद्या बिझनेससाठी? ओके सर, तर 2016 नंतर जिओ जसं आलं तसं अंबानींनी आपल्यावर कृपाच केली म्हणा की इंटरनेट इंडियामध्ये म्हणजे बूम झालं एकदम. बरोबर. इंटरनेट वाढलं, इंटरनेटवरती गर्दी वाढली. बरोबर. ती गर्दी वाढली म्हणून डिजिटल मार्केटिंग इंडस्ट्रीमध्ये एक बूम आला. बरोबर. राईट. सो त्याच्यामुळे कॉन्टेंट जो आपण म्हणतो तो वाढला, गर्दी वाढली म्हणल्यावर त्याच्यात 2 प्लेयर आहेत, एक म्हणजे युजर्स आणि एक आपण जे डिजिटल मार्केटिंग करतो किंवा बिझनेसमन्स. ठीक आहे. सो ते वाढले तर कॉन्टेंट पण वाढला. सो जिथे गर्दी आहे तिथे विकतो आपण गोष्टी. राईट. सो इंटरनेटवर गर्दी वाढली, विविध प्लॅटफॉर्म्स आले, त्याच्यावरती मग वेगळ्या प्रकारचे कॉन्टेंट आपण करायला लागलो. लेट्स से पोस्टर बनवा झालं, व्हिडिओ बनवा झालं, रील्स आल्या, मग मध्ये टिकटॉक आलं होतं, ते केवढं फेमस झालं, ते बंद झालं. सो अशा प्रकारचे काही टूल्स आले, व्हिडिओ म्हणजे प्लॅटफॉर्म्स आले. राईट. सो ह्या गोष्टी झाल्या, त्यामुळे कॉन्टेंट हा खूप व्हायला लागला. आणि मागच्या 5 वर्षात झालं काय, कॉम्पिटिशन पण वाढायला लागलं सगळीकडे. म्हणजे आधी तुम्ही जर बघितलं ना, तर एकदम साधी पोस्ट जरी टाकलीत तुम्ही, तरी लोकांना काय चांगलं आहे इथं, म्हणजे एंगेज व्हायची लोक, ऍटलिस्ट फोन करायचे वगैरे. पण आजकाल आपण बघतो का साधी पोस्ट, आपण अरे हे अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे. तुमची जेव्हा पोस्ट असती किंवा व्हिडिओ असती ती अट्रॅक्टिव्ह वाटली लोकांना तर ते आवडणार आहे. म्हणजे लेट्स आता रील्सचं आपण आत्ता एक्झाम्पल घेऊ. आधी तुम्ही कुठलाही व्हिडिओ टाकायचा, त्याला कुठलंही गाणं लावायचं, तरी ते आधी प्रोडक्ट काय, त्याच्यात चाललंय काय व्हिडिओमध्ये हे बघायचो. आता काय होतं माहितीये का, व्हिडिओ आपण काही टाकतोय, पण जर गाणं त्याच्यात ट्रेंडिंग लावलं ना तुम्ही, ते जास्त व्हायरल होतंय. सो अशा प्रकारे ट्रेंड बदलत गेले मागच्या 5 वर्षात. म्हणजे इंस्टाग्रामवरती रील्स आलं, रील्सनी तर इन्फ्लुएन्सर मार्केटिंग वाढत गेले, तशा गोष्टी. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे अजून एक गोष्ट झाली म्हणजे इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. इन्फ्लुएन्सर्स वाढले बरेच. सो तो व्हिडिओ कॉन्टेंट जास्त वाढायला लागला. सो आत्ताच्या याच्यात आहे ना, रील्स आणि व्हिडिओ कॉन्टेंटवर जास्त फोकस आम्ही पण करायला लागलो. आधी आम्ही पण फक्त पोस्टर्स वगैरेच बनवायचो, म्हणजे डिजिटल. पण मग आता प्रॉपर रील्स, 30 सेकंड्स कॉन्टेंट, लेट्स से आता पॉडकास्ट आलेत जसे की बरेच. तर ह्या गोष्टी व्हिडिओवर जास्त, आणि आपण नक्की काय दाखवतोय, आपलं प्रोडक्टला कसं आपण लोकांपर्यंत प्रेझेंट करतोय हे इम्पॉर्टंट आहे. सो आता ती पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागणार आहे. आधीच्या जर तुम्ही लेट्स आता आपण वेबसाईट बघू, वेबसाईट आधीच्या याच्यात इन्फॉर्मेटिव्ह असायच्या फक्त की आमच्या बिझनेस बद्दल ही माहिती, हे आमचं प्रोडक्ट आहे. पण आता तसं नाहीये. आता कॉम्पिटिशन एवढं वाढलंय ना की 3-4 वेबसाईट बघितल्या, रे ह्याचा कलर चांगला होता, काही काही लोकांचा ही चांगली दिसते वेबसाईट, त्याच्यावर यायचं प्रोडक्ट कसंही असू देईल, कलर चांगला होता. ते सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे ती. बट अशा प्रकारे आपल्याला अट्रॅक्टिव्ह, आपली वेबसाईट पण प्रोफेशनल दिसली पाहिजे, अट्रॅक्टिव्ह दिसली पाहिजे. त्याच्यात सगळे ऑटोमेशन टूल्स, म्हणजे जर तुमची ई-कॉमर्स वेबसाईट असेल तर त्याच्यात सगळे ऑटोमेशन टूल्स तुमचे असले पाहिजेत की लोक येतील, ऑर्डर करतील,
ती ऑर्डर ऑटोमॅटिकली तुम्हाला मेल गेली पाहिजे, ती शिप ऑटोमॅटिकली त्या म्हणजे थर्ड पार्टी शिपमेंटकडे जाऊन ते ऑटोमॅटिकली त्यांनी शिप केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आता ऑटोमेट लेवलला आल्या आणि हे आले AI मुळे. ओके. आता लेट्स से कॉन्टेंटसाठी तर ChatGPT जेव्हा आलं 2 वर्षापूर्वी, तेव्हा कॉन्टेंट रायटर्सला खूप भीती वाटायला लागलेली, अरे आपला जॉब जातोय का काय. पण तसं झालं नाहीये. तुम्ही जर बघितलं तर जो माणूस AI वापरतोय, ChatGPT वापरून कॉन्टेंट लिहितोय, पण आता असं नाही समजायचं की AI आले म्हणून जॉब गेलाय. ChatGPT देतंय ना आपल्याला, पण तो पहिला ड्राफ्ट म्हणून समजा तुम्ही. ओके. कधी समजताना पहिला ड्राफ्ट समजा त्याच्यावर संस्कार तुम्हाला करायचे. त्याच्यावरती जे काय पुढचं काम आहे, फायनल ड्राफ्ट पर्यंत लिहायचं काम आहे, ते तुम्हाला करायचं आहे का ब्लॉगला लेट्स आपण घेत असू तर. अशा प्रकारे AI आल्यामुळे कॉन्टेंट रायटर्सला वाटलं होतं की जाईल जॉब, पण तसं काही झालेलं नाहीये. कॉन्टेंट रायटरला अजून सोपं झालंय आणि ज्या माणसाला AI येत नाहीये आणि ज्या माणसाला AI येतंय डिजिटल मार्केटिंग मध्ये, त्याचं कॉम्पिटिशन आहे. ज्याला येत नाहीये त्याचा जॉब जाऊ शकतो, पण ज्याला AI येतंय आणि मार्केटिंगचं नॉलेज आहे तो इथनं पुढेच जाणार आहे. सो म्हणजे ChatGPT ला किंवा AI ला आपण याचं एक हेल्पिंग टूल म्हणून बघितलं पाहिजे. कोबॉट आपण कोबॉट म्हणतो. सो ते आपलं हेल्पिंग टूल आहे असं आपण अज्युम करायचं म्हणू शकतो. पण त्याच्यावर जे काय संस्कार करायचे, त्याच्यावर जे काय चेंजेस करायचे, फायनल ड्राफ्ट पर्यंत न्यायचे, हे तुम्हालाच करायला लागणार आहे. पण आता हे डिजिटल मार्केटिंगचा मध्ये AI चा किती मोठा रोल आहे इव्हन कॉन्टेंट क्रिएशन मध्ये, आणि त्याच्यामध्ये किती फरक पडतो याच्याबद्दल थोडं सांगा. आता वेळ एक म्हणजे वेळ वाचली आहे बरेच. लेट्स से ग्राफिक डिझायनिंगसाठी पण बरेच टूल्स आलेत ज्याच्यातून आपल्याला जसं पाहिजे तसा फोटो आपण जनरेट करू शकतो. एक आयडिओग्राम म्हणून टूल आहे, फ्री टूल आहे. त्याच्यावरती गेलात, तुम्हाला जे काय फोटो क्रिएट करायचा आहे, प्रॉम्प्ट व्यवस्थित दिला ना तुम्ही, स्पेसिफिक प्रॉम्प्ट व्यवस्थित दिलात तुम्ही, की तुम्हाला ती इमेज मिळणार आहे. किंवा कुठलाही कॉन्टेंट तुम्हाला पाहिजे असेल, त्याला स्पेसिफिकली सांगितलं की मला ह्या गोष्टी ह्या ब्लॉगमध्ये पाहिजेत, एकदम स्पेसिफिकली तुम्हाला खूप छान तयार करून देईल. पण त्याच्यात पण तुम्हाला अल्टरेशन्स करायचेत. आणि हे लवकर झालंय, आधी वेळ खूप लागायचा. आता ऍड्स साठी पण आलंय, गुगल ऍड्स मध्ये AI आलेलं आहे. आधी काय व्हायचं की ऍड लावताना जे काय टायटल लिहायचं असेल किंवा जे काय आपल्याला सब्जेक्ट लाईन्स लिहायचे असतील, ते आपल्याला आधी विचार करून लिहायला लागायचे. तेव्हा लेट्स से 1-2 दिवस पण जायचे कधी कधी. पण आता तेच AI आल्यामुळे आपल्याला आयडियाज पटकन येतात, आपण त्याच्यात अल्टरेशन्स पटकन करून 5 ऑप्शन पण देतात आपल्याला की ह्याच्याऐवजी हे लिहायचं काय, फायनल ड्राफ्ट पर्यंत पण जाऊ शकतो. सो AI इन डिजिटल मार्केटिंग हे जे ना, ती कन्सेप्ट इज इम्पॉर्टंट की तुम्ही डिजिटल मार्केटिंग करताय, पण तुम्हाला AI टूल्स, बेसिक AI टूल्स तरी जमले पाहिजेत करायला, तर तुम्ही त्याच्यात अजून जास्त एक्सेल करू शकता. आणि कॉन्टेंट क्रिएशन मध्ये काय वाटतं की AI चा किती मोठा? कॉन्टेंट क्रिएशनला व्हिडिओ साठी पण छान टूल्स आहेत. Steve.io वगैरे म्हणून एक टूल आहे आणि बरेच टूल, आमचं AI टूल्स एक पुस्तक आहे, त्याच्यात बरेच टूल्स मिळतीलच तुम्हाला. सो त्या टूल्समुळे बराच फायदा झालेला आहे लोकांना जे ह्याच्यात आहेत, इंडस्ट्रीमध्ये आहेत, व्हिडिओ कॉन्टेंटच्या म्हणा किंवा ब्लॉगिंग कॉन्टेंट इंडस्ट्रीजमध्ये. ईमेल मार्केटिंगला एक मजेदार आलंय की आम्ही आधी ईमेल मार्केटिंग करायचो तेव्हा टूल्स तर होतेच डेफिनेटली, पण आता ईमेल मार्केटिंग करायला ना, मला सब्जेक्ट लाईन लिहायची असेल लेट्स से, तर त्याच्यात पण मला तिथल्या तिथं AIचा ऑप्शन सिलेक्ट केला की ते अजून 2-4 व्हेरिएशन देतं. मग ते विचार करून आपण चेंज करू शकतो. आणि अजून एक बेस्ट गोष्ट अशी झाली AI आल्यामुळे की ईमेल मार्केटिंग मध्ये नाही, एक सेंड ॲट टाइम म्हणून एक ऑप्शन आहे, जिथून म्हणजे आता तुम्हाला 10,000 लोकांना पाठवायची, तर ते काय करतं, तो जर ऑप्शन आपण क्लिक केला तर तो काय करतो, जेव्हा 10,000 मधले लोक, जेव्हा जी लोक ज्या टाइमला ईमेल ओपन करतात त्या टाइमला तो ईमेल त्यांना ऑटोमॅटिकली जाणार आहे. म्हणजे तू येऊन पडलाय असं नाही होणार, ज्यावेळेस ते ओपन करतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपण शेड्यूल केलेला असतो आणि तो एका क्लिकवर तसे 10, म्हणजे लेट्स से तुम्ही उद्या उघडत असाल ईमेल, तर उद्या 10 वाजता तुम्हाला तो ईमेल दिसेल सकाळी. मी रात्री उघडत असेल तर मला आजच रात्री 9 वाजता दिसेल. सो अशा प्रकारचा एक चांगला म्हणजे एंगेजमेंट टाइम अजून वाढेल लोकांचा. सो हे AIचं खूप इम्पॉर्टन्स आलेलं आहे डिजिटल मार्केटिंग. ओके, मला सर डिजिटल मार्केटिंग मध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज बद्दल सांगा ना. सो डिजिटल मार्केटिंगमध्ये ना 2 प्रकारचे रोल्स म्हणजे आम्ही आता बघतो की एक्झिक्युशन करणारा
आणि एक स्ट्रॅटेजायझिंग करणारे. बरं. एक्झिक्युशन्स करणारे म्हणजे ज्यांना डिजिटल मार्केटिंगचे टूल्स जमत आहेत, ऍक्टिव्हिटीज जमत आहेत, हे झाले एक्झिक्युशनर्स. आणि एक भाग येतो स्ट्रॅटेजायझिंग. म्हणजे आता लेट्स से एक ब्रँड आलेला आहे, तर त्याला काय स्ट्रॅटेजी वापरायची आहे, त्याला कुठले टूल कधी वापरायचे, कुठल्या टाइमला व्हिडिओ गेला पाहिजे किंवा कुठल्या टाइमला पोस्ट टाकली पाहिजे, किंवा लेट्स से ईमेल मार्केटिंग ह्याला करायचंय का, किंवा ह्याचं प्रॉपर आपण लिंक्डइनवरच करायचंय का फक्त. या सगळ्या गोष्टी ज्या करायला लागतात ते स्ट्रॅटेजिक मध्ये करायला लागतात. आणि माझं असं म्हणणं आहे की एक्झिक्युशन तर आजकाल कोणी करू शकतं, सगळ्यांनाच जमतं एक्झिक्युशन करायला, पण स्ट्रॅटेजी मध्ये जेव्हा तुम्ही वर्क करता ना, ज्यांचं मार्केटिंग फील्ड आहे त्यांना इझिली स्ट्रॅटेजायझिंग मध्ये करायला सोपं जातं. पण स्ट्रॅटेजी मध्ये जेव्हा तुम्ही वर्क करता तेव्हा अजून जास्त चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज असतात पुढे. सो आता जॉब्स मध्ये बघायचं झालं तर सुरुवात करताना तुम्ही ॲज अ फ्रीलान्सर सुरुवात करा, असं मी म्हणतो माझ्या एक्सपिरियन्सनुसार. कारण सांगतो त्याचं, कारण की तुम्ही जेव्हा कुठलाही क्लायंट घेता, एकतर तुम्ही सेल्स पण करताय, दुसरं म्हणजे त्या क्लायंटचं तुम्ही सगळंच करता, त्यामुळे तुम्हाला सगळे टूल्स जमतात जे एक्झिक्युशनरचे. तिथे तुम्ही स्ट्रॅटेजी पण स्वतःच वापरताय ऍज अ फ्रीलान्सर आहे म्हणून. सो सुरुवात करताना फ्रीलान्सर म्हणून सुरुवात करा. पण त्याच्यासाठी करण्यासाठी काय की युट्यूबवरती जर व्हिडिओ बघताय, युट्यूबवर व्हिडिओ बघा, काही हरकत नाहीये. तुम्ही चांगल्या इन्स्टिट्यूटमधनं डिजिटल मार्केटिंग केलं असेल तर अजूनच छान. पण ज्याला युट्यूबवरनं बघायचेत व्हिडिओ, त्यांनी युट्यूबवरनं व्हिडिओ बघून पण ते इम्प्लिमेंट करा, एवढंच म्हणणं आहे. ते व्हिडिओ सोडून, अर्ध्यातनं सोडून मग काय अर्धवट नॉलेज घेऊन उपयोग होणार नाही. ते इम्प्लिमेंट केलं तर तुम्हाला एक्सपिरियन्स येत राहणार आहे चांगला. सो फ्रीलान्सिंग आहे, मग त्यानंतर जॉब ऑपॉर्च्युनिटीज डिरेक्टली आहेत. ऍज अ डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह तुम्ही सुरू करू शकता, किंवा सोशल मीडिया मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह सुरू करू शकता. ईमेल मार्केटिंग एक्सपर्ट्स असतात बरेच, कॉन्टेंट रायटर्स आहेत, व्हिडिओग्राफर्स आहेत, ग्राफिक डिझायनिंग आहे याच्यात. पुन्हा वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही वर्डप्रेस, ज्यांचं नो कोड आहे, म्हणजे मी जसं की कोडिंग शिकलेलो नाहीये, सो मी वर्डप्रेस शिकलोय पण वेबसाईट बनवतोय. सो त्या प्रकारे तुम्ही वर्डप्रेस डेव्हलपर होऊ शकता इझिली नो कोडिंग वेबसाईटमध्ये. आणि आता AI टूल्स पण आलेत बरेच वेबसाईटसाठी, ते यूज करून तुम्ही बनवू शकता. सो अशा बऱ्याच जॉब ऑपॉर्च्युनिटीज डिजिटल मार्केटिंगमध्ये आहेत. आणि हे करता करता AI टूल्स करायला शिका, तरच पुढे जास्त ग्रोथ आहे, असं माझं म्हणणं आहे. कारण की डिजिटल मार्केटिंग करणारे भरपूर आहेत. AI टूल्सचा वापर करून करणार असेल तर तुम्ही अजून फास्ट काम कराल आणि चांगलं काम निघेल तुमचं. तुमचा एक वेळ वाचतो त्याच्याने, बस. मला एक विचारायचं होतं की सहज सोपे जे पुस्तक आहे तर ते काय आहे त्याबद्दल थोडंसं सांगा, आणि त्या मागचा मोटिव्ह थोडा एक्सप्लेन करा. सो बेसिकली मी आणि आमचे अमय सर, आम्ही बरेच वर्कशॉप्स आणि ट्रेनिंग्स घेतो विविध ग्रामीण भागात वगैरे. परांडा जसं की आहे नगरला, नाशिकला गेलेलो, पुन्हा अजून इकडे मान तालुका आला, तिथल्या कॉलेजेसमध्ये आम्ही काही वर्कशॉप्स घेतले. तर असं आम्हाला म्हणजे वर्कशॉप्स घेता घेता जाणवलं की यार असं साध्या भाषेत मराठीमध्ये लिहिलेलं कुठलं पुस्तकच नाही आलेलं डिजिटल मार्केटिंगवर. सो म्हणलं आहेत 1-2 पुस्तकं होते, पण एवढे डिटेल्डमध्ये नव्हते जेवढं हे जे आपलं पुस्तक आहे ते डिटेल्डमध्ये. तर मग विचार केला की आपण ह्याच्यावरती लिहू. आता एवढा सरांचा तर एक्सपिरियन्स आहे, सर PhDचा आहे स्वतः, तर 12-15 वर्षाचा सरांचा एक्सपिरियन्स आहे. माझा जेवढा जो एक्सपिरियन्स आहे डिजिटल मार्केटिंगचा, तो मी त्याच्यात सोप्या भाषेत उतरवण्याचा प्रयत्न केलाय. त्यातून इझिली कोणीही स्टुडंट असू दे किंवा व्यावसायिक असू दे, ते वाचून इम्प्लिमेंट तरी ऍटलिस्ट करू शकता. म्हणजे एक्झिक्युशन लेवलला तरी आरामात ती लोक येऊ शकतात. सो आणि ज्यांना एजन्सीचं परवडत नसेल, आता नवीन सुरू केला बिझनेस, ते स्वतः ते व्यवस्थित वाचून त्यांच्या ऍक्टिव्हिटीज ज्या डिजिटलच्या त्या करू शकतात. सो हा मोटिव्ह आहे की लोकांपर्यंत ते जास्तीत जास्त जावं. आणि ज्यांना करिअर करायचं त्यांच्यासाठी तर बेस्टच आहे. आणि मराठीतनं नव्हतं, मराठीतनं आपल्या लोकांसाठी पोहोचेल सोप्या भाषेत, ह्याच्यासाठी हे पुस्तक आपण आणलेलं आहे. थँक्यू अबकडं आज इथे इन्व्हाइट केल्यासाठी. आज खूप छान डिजिटल मार्केटिंगवर चर्चा झाली, आणि असेच तुम्हाला अजून विषयांवर माहिती पाहिजे असेल तर अबकडाला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि अधिक डिजिटल मार्केटिंगबद्दल माहिती पाहिजे असेल तर आमचे सहज सोपे डिजिटल मार्केटिंग ह्या पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.
त्याच्यावर नक्की क्लिक करा आणि ती बाय करा. ह्यानी तुमच्या व्यवसायाला नक्की फायदा होईल. धन्यवाद.